नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी शुभम जाधव तुमचं माझ्या MPSC 24/7 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शाश्वत विकास ही संकल्पना पाहणार आहोत. तर शाश्वत विकास म्हणजे काय? तर हे पण सर्व पाहणार आहोत. त्याच्या अंतर्गत ज्या काही संकल्पना येतात ते सुद्धा पाहणार आहोत. तर चला पाहू. तर शाश्वत विकास ही संकल्पना सध्या आंतरराष्ट्रीय विकास परिषदा व कार्यक्रमामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना खूप महत्त्वाचा राजकीय शब्दप्रयोग बनली आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, आता कोणताही देश असेल, तर तो देश शाश्वत विकास ह्या संकल्पनेशिवाय कधीही बोलत नाही. तर मित्रांनो, ही एक बहुआयामी संकल्पना आहे. शाश्वत विकास ही संकल्पना घटत असलेली जागतिक नैसर्गिक संसाधने आणि त्यामुळे मंदावणाऱ्या आर्थिक विकासाच्या भीतीमधून निर्माण झालेली आहे. तर आपल्याला माहीत आहे, सर्व प्रकारचा आर्थिक विकास हा नैसर्गिक संसाधनावर अवलंबून आहे. पण नैसर्गिक संसाधने नेहमी मर्यादित असतात, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे ही नेहमी संपण्याचा धोका असतो. तर असे झाल्यामुळे भविष्यकालीन विकासाची स्थिती मंदावते आणि पर्यावरणाची पण हानी होते. असं समजा त्यांना असं म्हणायचंय की तुम्ही आत्ताच सगळे जर रिसोर्सेस वापरले, तर भविष्यातील पिढ्यांचं काय? तर त्या पिढ्यांचा विचार करणे म्हणजे एक प्रकारे शाश्वत विकास होय. तर हां, खाली दिलेलं आहे बघा इथं, की सोप्या भाषेत शाश्वत विकास म्हणजे वर्तमानातील विकास भविष्यातही टिकून राहणारा असेल, तर त्याला आपण शाश्वत विकास असं म्हणतो. तर शाश्वत विकास ह्या संकल्पनेचा उगम कधी झाला ते पाहू. तर शाश्वत विकास हा शब्दप्रयोग पहिल्यांदा जागतिक संवर्धन डावपेच 1980 मध्ये करण्यात आला. तर यात रॅचेल कार्लसन यांनी द सायलेंट स्प्रिंग 1962 या पुस्तकात DDT कीटकनाशकाच्या वापरामुळे होणाऱ्या वन्यजीवांच्या हानीकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. तर हे नाव ठेवा की रॅचेल कार्लसन यांचं द सायलेंट स्प्रिंग. आणि नंतर पॉल इहलिर्च यांनी द पॉप्युलेशन बॉम्ब 1968 ते या पुस्तकात मानवी लोकसंख्या, संसाधन वापर आणि पर्यावरण यावर चर्चा केली. तर पुढं पाहू शकता की 1971 मध्ये OECDने पोल्युटर पेज प्रिन्सिपल या तत्वाचा स्वीकार केला. तर अमेरिकेतील MIT मधील तरुणांनी लिमिट्स टू ग्रोथ हा 1972 मध्ये अहवाल प्रदर्शित केला. तर आपण पाहू शकता की या संकल्पनेचा उगम कसा झालेला आहे. तर संयुक्त राष्ट्राने 1972 मध्ये स्टॉकहोम येथे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट ही परिषद भरवली. तर या परिषदेस्वरूप पर्यावरण हा एक विकासाचा निर्णायक मुद्दा असल्याचे मानण्यात आले आणि या परिषदेच्या परिणामस्वरूप युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना करण्यात आली. तर याचे पहिले जे संस्थापक होते ते मॉरिस स्ट्रॉंग हे यांनी इको डेव्हलपमेंटची संज्ञा येथे वापरली. तर इवा बेल्फोर आणि वेग जॉन्सन यांनी 1980 मध्ये जागतिक संवर्धन डावपेच हा अहवाल प्रदर्शित केला आणि यात सर्वप्रथम शाश्वत विकास हा शब्दप्रयोग करण्यात आला. तर पुढे ब्रॅडलँड आयोग अहवाल 1987 आणि वसुंधरा परिषद 1992 यांनी शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा विकास केला. तर शाश्वत विकासाच्या निरनिराळ्या आयोगाच्या आपण व्याख्या पाहू. तर ब्रॅडलँड आयोग हा आपल्याला माहिती आहे. तर हा 1983 साली जागतिक पर्यावरण व विकास आयोग आपण स्थापन केला. तर त्याच्या अध्यक्ष ज्या आहेत ब्रॅडलँड आयोगाच्या, ह्या श्रीमती ग्रो हर्लेन ब्रॅडलँड यांच्या सरनेमावरून आपण आयोगाची स्थापना केली. तर 1987 मध्ये याच आयोगाने आवर कॉमन फ्युचर अहवाल जाहीर केला. तर त्याची व्याख्या काय त्यांनी केली बघूया ब्रॅडलँड आयोगाने. तर शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी क्षमता धोक्यात न आणता
वर्तमानातील गरजा भागवू शकतो. त्यालाच आपण शाश्वत विकास असं म्हणतो. तर वसुंधरा परिषदेमध्ये याची काय व्याख्या करण्यात आली? तर 1992 मध्ये रिओ दी जेनेरो ब्राझील येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण व विकास परिषद भरवण्यात आली. तर याच्या घोषणा काय केल्या वसुंधरा परिषदेमध्ये? व्याख्या काय केली? विकासाच्या रीतीने साध्य व्हावा की सध्याच्या आणि भविष्यकालीन पिढ्यांच्या विकासात्मक आणि पर्यावरणीय गरजा समन्यायी पद्धतीने भागवल्या जावा, यालाच शाश्वत विकास असं म्हणतात. तर पुढे शाश्वत विकासाच्या आधाराचे पिलर कोणते कोणते आहेत, आधार कोणते कोणते आहेत ते पाहू. तर 2002च्या जागतिक शाश्वत विकास परिषदेमध्ये हे 4 आधार स्वीकारण्यात आले. तर कोणते कोणते 4 आधार आहेत? त्यात आर्थिक शाश्वतता, सामाजिक शाश्वतता, पर्यावरणीय शाश्वतता आणि संस्थात्मक शाश्वतता. तर हे 4 मुद्दे याच्यामध्ये हे पिलर स्वीकारण्यात आलेले आहेत. तर सहस्त्रक विकास लक्ष्ये काय आहेत हे पाहू आपण. MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, MD आणि G. तर हे काय आहे आपण येथे पाहूया. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये काय, तर 2002च्या संयुक्त राष्ट्र सहस्त्रक परिषदेमध्ये गरिबी, भूक, रोग, निरक्षरता, पर्यावरणीय ऱ्हास आणि महिलांविरोधी भेदभाव नष्ट करण्यासाठी सहस्त्रक विकास लक्ष्ये स्वीकारण्यात आली. कधी? 2002च्या संयुक्त राष्ट्र सहस्त्रक परिषदेमध्ये. तर यात 8 ध्येये, 18 लक्ष आणि 48 निर्देशके होते. किती? 8 ध्येये, 18 लक्ष आणि 48 निर्देशक होती. तर सहस्त्रक विकास लक्ष्य चा कालावधी हा 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीसाठी सहस्त्रक विकास लक्ष्य होती. तर 2003च्या बघा मित्रांनो यात, तर 2003च्या आराखड्यात आपण 8 ध्येय, 18 लक्ष आणि 53 निर्देशके येथे स्वीकारली. तर इथं निर्देशकामध्ये 48 वरून 53 मध्ये बदल झाला. तर 2008 मध्ये 8 ध्येय, 21 लक्ष, बघा 18 वरून 21 लक्ष झाली आणि 53 निर्देशकावरून 60 निर्देशकेचा आराखडा आपण 2008 मध्ये स्वीकारला. तर चला मित्रांनो, आपण 8 ध्येय कोणती कोणती आहेत MDG चे ते पाहू आणि प्रत्येकाचं आपण डिस्क्रिप्शन पाहूया इथे. तर पहिलं जे ध्येय आहे त्याचं ते अतिदारिद्र्य आणि भुकेचे निर्मूलन करणे. तर यात पाहू शकता की प्रतिदिन $1 पेक्षा कमीवर जगणाऱ्या लोकांचे प्रमाण हे निम्म्याने कमी करणे आणि भुकेने पीडित असलेल्या लोकांचे प्रमाण पण निम्म्याने कमी करणे. तर हे पहिलं ध्येय होतं की अतिदारिद्र्य आणि भुकेचे निर्मूलन करणे. दुसरं ध्येय पाहू की सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. आता तुम्ही बघू शकता की सर्व मुले व मुली यांचं प्राथमिक शिक्षण सध्या प्राथमिक पूर्ण करत आहेत. तर हेच MDGचं ध्येय होतं. तर सर्व देश हे ध्येय राबवत होते, यानुसार विकास करत होते. तर पुढचं जे आहे ते जेंडर समानतेत प्रोत्साहन देणे आणि महिलांचे सबलीकरण करणे. तर हा मुद्दा जेंडर समानता, जेंडर इक्वॅलिटी आणि महिलांचं सबलीकरण हा प्रशासकीय सेवा म्हणा किंवा बऱ्याच सामाजिक ठिकाणी पण महिलांचं सबलीकरण हा मुद्दा गाजलेला आहे. तर यात 2005 पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील 2015 पर्यंत सर्व स्तरावरील जेंडर असमानता नष्ट करणे हे एक उद्दिष्ट होतं. तर बालमृत्यू दर कमी करणे हे चौथं ध्येय आहे. तर यात 1.5 म्हणजे 1.5 वर्षाखालील बालमृत्यू दर 2/3 कमी करणे. येथे 1.5 असा आहे. तर लक्षात ठेवा की 1.5 वर्षाखालील बालमृत्यू दर हे 2/3 कमी करणे. तर यात माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे हे 5वं ध्येय आहे. तर यात माता मृत्यू दर पण 2/3 आपल्याला कमी करायचा आहे.
डाऊन लागायचं आहे. ओके. तर 6वं जे उद्दिष्ट आहे ते HIV आणि एड्स मलेरिया रोगांशी सामना करणे, यांचा प्रादुर्भाव थांबवणे. 7वं जे ध्येय आहे ते देशांच्या धोरणामध्ये शाश्वत विकासाच्या तत्वाचे एकात्मीकरण घडवून आणणे. सुरक्षित पेयजल नसलेल्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करणे. म्हणजे ज्या लोकांना अजूनही चांगलं पाणी मिळत नाही, तर अशा लोकांचंही प्रमाण कमी करायचे. तर 2020 पर्यंत 100 दशलक्ष झोपडपट्टी यांच्या जीवनात भरीव सुधारणा घडवून आणणे. तर हे झालं 7वं. तर 8वं ध्येय काय ते पाहू. तर खुल्या व्यापार वित्तीय व्यवस्थेचा आपण स्वीकार करणे. म्हणजे येथे त्यांना सांगायचे की आपण एक ओपन मार्केट सिस्टीम सगळ्यांसाठी अवेलेबल करून द्यायचं आहे. तर यातच दुसरं पार्ट आहे की गरीब देशांना कर्जमाफीची सुविधा देणे. तर गरीब देशांना कर्जमाफीची सुविधा देऊन त्यांनाही आपल्याबरोबर आणणे, हे पण एक उद्दिष्ट आहे. तर लहान आणि भूबंदिस्त देशाकडे खास करून लक्ष देणे आणि औषध कंपन्यांशी सहकार्य करून परवडण्याजोगी औषधे उपलब्ध करणे. तर हे झाली 8 MDG ची ध्येये, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सहस्त्र विकास लक्ष्य आपण याला मराठीत म्हणतो. तर पाहू शकता की MDG हा आराखडा 2003 या वर्षाच्या आराखड्यावर आधारलेला होता. तर यात भारताशी संबंधित 8 ध्येय होती, 12 लक्ष्य होती आणि 35 निर्देशक होती. तर यात UNDP नुसार भारताने 12 पैकी केवळ 4 लक्ष पूर्ण केली. तर भारताने 6 लक्ष पूर्ण केल्याचा दावा केला. तर चला पाहू ते 4 लक्ष कोणते कोणते आहेत. तर भारताने दारिद्र्याचे प्रमाण निम्म्यापर्यंत कमी केले, शिक्षणातील जेंडर असमानता नष्ट केली, एड्स आणि मलेरियाचा जो प्रसार आहे तो थांबवला आणि खाजगी क्षेत्राच्या सहाय्याने माहिती आणि तंत्रज्ञान याचे फायदे उपलब्ध करून देणे ही होती. बरोबर. तर पुढे शाश्वत विकास लक्ष काय हे पाहू. आता आपण सहस्त्रक विकास लक्ष्य म्हणजे MDG पाहिलं, तर आता आपण SDG पाहू, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. तर चला की MDG ची लक्ष्य पूर्ण न केल्यामुळे, म्हणजे जे काही MDG ची लक्ष्य ठरवण्यात आली होती मित्रांनो, तर ती राष्ट्रांनी म्हणजे काही देशांनी पूर्ण केली नाही. म्हणून संयुक्त राष्ट्राने 2016 ते 2030 या कालावधीत 15 वर्षाच्या काळासाठी शाश्वत विकास लक्ष्य ठरवली. तर 25 ते 27 सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्क येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 2030 हा एजेंडा स्वीकारण्यात आला. तर 2012 साली Rio+20 या संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत द फ्युचर वी वॉन्ट या अहवालात MDGच्या जागी SDG हे धोरण स्वीकारण्याचे ठरले. तर पुढे पाहू शकता की 25 सप्टेंबर 2015 रोजी संयुक्त राष्ट्राने शाश्वत विकास लक्ष्ये स्वीकारली आणि याचा कालावधी होता तो 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030. तर ही लक्ष्य जगातील सर्व राष्ट्रांना लागू होती. लक्षात घ्या, MDG हे फक्त काही राष्ट्रांना लागू होती, तर SDG हे जगातील सर्व राष्ट्रांना लागू आहेत. तर शाश्वत विकासाची लक्ष्ये कोणकोणती आहेत ते आपण क्रमाक्रमाने पाहू. तर शाश्वत विकासामध्ये पहिलं जे लक्ष्य आहे ते दारिद्र्य नष्ट करणे, दुसरं भूक नष्ट करणे, चांगले आरोग्य आणि सुस्थिती म्हणजे सर्व प्रकारच्या लोकांना, जे तो कोणत्याही दर्जाचा असो, गरीब असो श्रीमंत असतो, सर्वांना चांगले आरोग्य आणि सुस्थिती देणे, सर्वांना गुणवत्तेचे शिक्षण देणे. तर शिक्षण देणं हे एक ध्येय होतंच, पण गुणवत्तेचं एक प्रकारचं चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं हे पण SDGचं एक ध्येय आहे. लिंग असमानता दूर करणे. बरोबर. त्या पुढचं आहे स्वच्छ पेयजल आणि स्वच्छता. आत्ताच पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ पाणी सर्वांना मिळेल ही घोषणा केलेली आहे. ते त्याचंच एक लक्ष्य आहे.
तर चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये काही प्रकारची चांगली आर्थिक वाढ ही झालीच पाहिजे. उद्योग आणि पायाभूत संरचना ह्याची पण सुखसुविधा असल्या पाहिजेत. सर्व प्रकारच्या विषमता कमी करणे, शाश्वत शहरे व समुदाय, जबाबदार उपभोग आणि उत्पादन करणे. इथं लक्षात घ्या जबाबदार उपभोग म्हणलंय. आणि हवामान कृती, तसंच पाण्याखालील जीवन, जमिनीवर जीवन. म्हणजे पाण्याखालील जीवन म्हणजे तुम्ही पाहू शकता की एक्झाम्पल घेऊ आपण, इथं हिंदी महासागर आहे. तर त्याखालील पाण्यांचं जे जीवन आहे, जे काही आपला कचरा आहे, प्लास्टिकचा कचरा वगैरे, तो तिथे जाऊन प्राण्यांचं जीवन जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांचीही निगा राखणे हे पण आपलं कर्तव्य आहे. तर जमिनीवरील जीवन म्हणजे काय, तर एक प्रकारची जमिनीची धूप आहे, जमिनीवर येणाऱ्या जे काही संकट आहे, जे वाळवंटीकरण आहे, तर यापासून आपण काही प्रिव्हेंटेशन करू शकतो का, तर या संदर्भात आपण इथं काळजी घेतली पाहिजे. शांतता, न्याय आणि मजबूत संस्था देणे म्हणजे सर्वांना शांततेत न्याय वगैरे देणे आणि लक्ष्यपूर्ती भागीदारी. तर हे सर्व ध्येय SDGचे होती. हे तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा असं मी म्हणतो. आणि पुढं आपण पाहू MDG आणि SDGची तुलना. तर मित्रांनो, MDG केवळ हे विकसनशील देशांना लागू होते, तर SDG सर्व देशांना लागू होते. हा मुद्दा लक्षात घ्या की MDG हे केवळ विकसनशील देशांना लागू होते, तर SDG सर्व देशांना लागू होते. आणि MDG दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित होते, तर SDG हे व्यापक लक्ष होते. फक्त दारिद्र्यच निर्मूलन नाही, तर त्यामध्ये सर्व प्रकारच्या बाबी आपण जे वरती घेतलेल्या आहेत, आत्ता पाहिलेले आहेत, त्या बाबी SDG मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर MDG ठरवताना विकसनशील देशाचा विचार करण्यात आला नाही. म्हणजे जे डेव्हलपिंग कंट्री आहेत, तर त्यांचा MDG ठरवताना विचार करण्यात आलेला नव्हता. तर SDG ठरवताना विकसनशील देशाचा पुरेपूर विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे SDG हे सर्व राष्ट्रांना, सर्व देशांना लागू आहेत. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे शाश्वत विकास लक्ष्य किंवा शाश्वत विकास ध्येय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट नक्की करू शकता. धन्यवाद.